गंगापूर गावात 2007 साली महेश थोरात सरांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या निरंकारी क्लासेसने यंदा 10वीचा 100% निकाल लावत मोठे यश मिळवले। पहिली ते 12वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या क्लासेसची मुख्य शाखा गंगापूर येथे असून दुसरी शाखा सातपूर येथील अशोकनगरमध्ये आणि तिसरी शाखा महादेवपूर येथे कार्यरत आहे। क्लासेसचे संचालक महेश थोरात व त्रिकुला थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था उत्तरोत्तर प्रगती करीत आहे। 10वीतील यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक अनुष्का टोंगारे 90%, तसेच द्वितीय क्रमांक तन्मय थोरात 88.60%, तृतीय क्रमांक कांचन शार्दूल 88.40%, चतुर्थ क्रमांक वेदांत घोलप 88%, तेच पंचम क्रमांक दीपाली गायकवाड 87.80 या असून 12वीतील यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक ईशानी थोरात 89%, द्वितीय क्रमांक प्रशिक साळवे 85.17%, तृतीय क्रमांक रुपाली महाले 76.50%, चतुर्थ क्रमांक वैभव भुसारे 73.83%, पंचम क्रमांक वैष्णवी आहे 72.67% असून या उल्लेखनीय निकालामुळे संपूर्ण गंगापूर परिसरात समाधान व्यक्त होत असून पालक आणि विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येते। निरंकारी क्लासेसमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। नियमित मार्गदर्शन सत्र, टेस्ट सिरीज, पेपर सोल्युशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते। याशिवाय व्यक्तिमत्व विकास व पालकांशी दरमहा संवाद हेही संस्थेचे वैशिष्ट्य आहे। विशेष म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची प्रगती हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष दिले जाते। निरंकारी क्लासेसने आपल्या मेहनती आणि कार्यतत्परतेतून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची दारे खुली केली आहे। ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। याबाबत अधिक माहिती निरंकारी क्लासेसचे संचालक महेश थोरात सर यांनी दिली आहे। सर, सर्वप्रथम काय सांगाल, निरंकारी क्लासेसची सुरुवात कशी झाली? नमस्कार। सर्वप्रथम नाशिक लोकशाही हे गंगापूर गावातील आमच्या निरंकारी क्लासेसला भेट दिली त्याबद्दल तुमचे शतशः आभार। सुरुवातीला जेव्हा आम्ही क्लास सुरुवात केली त्यावेळेस 2007 पासून आम्ही या आमच्या कर्मभूमीत गंगापूर गावात आलो आणि तिथूनच आमची क्लासची सुरुवात झाली। क्लास अगदी छोट्या प्रमाणात होता, पण नंतर जसं जसं आम्ही शिकवण्याची पद्धत त्या पद्धतीनुसार जे काही आम्ही इथे कार्यक्रम राबवले आणि यशस्वी विद्यार्थी घडवले, त्यानंतर आम्हाला गंगापूर गावातील आदरणीय संपूर्ण पालकांनी खूप खूप असा पाठिंबा दिला आणि तेव्हापासून मग आमच्या क्लासला ही सुरुवात झाली। शिक्षण क्षेत्रात येण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती सर? शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याची जी प्रेरणा होती, माझी अगदी लहानपणापासूनची इच्छा होती की आपण अशाच पद्धतीने जसे मला शिक्षक शिकवत होते, त्या शिक्षकांचा मला हेवा वाटायचं की मोठ्यापणे आपण अशाच पद्धतीने हे कार्य केलं तर किती छान वाटेल। आणि तेव्हापासूनची मला ही प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेमध्ये मला जो काही पाठिंबा दिला तो म्हणजे माझे वडील आणि माझी मोठी बहीण यांनी मला या क्षेत्रात उतरवलं। कारण आमच्या वडिलांचा हा जे काही आमचे आजोबा होते त्यांचा हा वारसा होता आणि तो मी पुढे चालवतो याचं मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि माझ्यामध्ये आता या प्रेरणा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी माझी पत्नी सौ त्रिकुला मॅडम यांनी सुद्धा मला खूप मोठा असा पाठिंबा दिलेला आहे। नुकताच 10वीचा निकाल लागला, यामध्ये आपल्या क्लासेसमध्ये 100% निकाल लागलाय, या यशाचं गुपित काय आहे? अगदीच सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्या विद्यार्थ्यांना काय काय समजले आहे हे प्रथम आपण जाणून घेऊन त्यांच्याकडचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांना जे काही शंका कुशंका असतील यांचं निरसन ताबडतोब करणे, की जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये हे संपूर्णपणे जे काही प्रश्न येतात त्यांना काही पद्धतीने अडचण वाटणार नाही। ह्या पद्धतीने आम्ही केले। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या क्लासेसमध्ये कुठल्या सुविधा दिल्या जातात? अगदी बरोबर। क्लासेसमध्ये सुविधा देण्याची सर्वात प्रथम सुरुवात म्हणजे आम्ही सकाळी क्लासला सुरुवात करतो पहाटे 6 वाजेपासून, जेणेकरून प्रथम विद्यार्थ्यांचा आळस हा गेला की बाकीच्या गोष्टी सहज सोप्या होत असतात। 11वी 12वीच्या नुकताच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। हो, त्या बॅचेस बद्दल काय सांगा? सध्या 11वी 12वीची प्रवेश परीक्षा आता चालू आहेत, तर त्याच्यामध्ये आमच्या क्लासमध्ये 11वी कॉमर्स
याच्यावरती आणि 12वी कॉमर्स याच्यावरती खूप फोकस केला जातो. त्याच पद्धतीने आता आम्ही सुरुवात करणार आहोत PCB, PCMB यांची सुद्धा आम्ही आता सुरुवात करणार आहोत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना कशी गुणवत्ता वाढवता येईल, पुढच्या करिअर कॉम्पिटिशन्स आहेत, नेट सेट आहेत, CET आहे, JEE आहेत, त्यांचे पण आम्ही आता प्रिपरेशन करण्याच्या मार्गावर आहोत. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असेल, टेस्ट सिरीज असेल आणि पेपर सोल्युशनची व्यवस्था आपल्या क्लासेस मार्फत कशी राबवली जाते? संपूर्ण आठवड्यात जेवढे काही टीचिंग होतं त्या टीचिंगवरती आम्ही वीकली टेस्ट हा आम्ही राबवत असतो. वीकली टेस्ट घेतानाच कधी कधी अचानक, ज्याला आपण सरप्राईज टेस्ट म्हणतो, ह्यासुद्धा आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो, ज्याच्याने विद्यार्थी किती सक्षम बनलेला आहे त्यासाठी आम्ही यामध्ये परीक्षा वगैरे घेत असतो. आणि टेस्ट सिरीजचं म्हटलं की 10वीच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्यांच्या डिसेंबरमध्ये जे काही सामायिक परीक्षा असते त्यानंतर प्रिलियम्स ह्या आम्ही 3 राबवतो आणि संपूर्ण फेब्रुवारीमध्ये 10वीची परीक्षा जी येते त्याच्या आधी 1 महिनाभर आम्ही हे पेपर्स वगैरे घेत असतो, जेणेकरून पेपरची भीती मुलांची निघून जाते. येत्या काळात निरंकारी क्लासेसचा विस्तार किंवा नवीन उपक्रम राबवण्याची काही योजना आहे का? अगदीच. नवीन उपक्रमामध्ये आम्ही सुरुवातीला घेतोच की जसं गणपती महोत्सव असतो त्या काळात आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन करतो, ज्याच्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव इथे आम्ही देत असतो आणि त्याशिवाय मुलांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल त्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करत असतो. फक्त पुस्तकी ज्ञान देणं एवढंच आजकाल शक्य नाही, तर मुलांना प्रात्यक्षिक कसं असतं, व्यवहारात कसं वागलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण सुसंस्कृत नागरिक घडलं पाहिजे या दृष्टीने आम्ही इथे प्रयत्न करत असतो. आणि शिवाय आमची आता नवीन एक ब्रांच पण आहे अशोकनगरला, तिथे सुद्धा आम्ही क्लास सुरू केलेले आहेत पालकांच्या आग्रहास्तव आणि इथे सुद्धा आहेतच. आणि तसेच एक ब्रांच आमची महादेवपूर म्हणून सुद्धा इथे आम्ही स्टार्ट केलेली आहे. ॲक्च्युली 1st to 7th म्हणजे अगदी लहान मुलांना शिकवणं सगळ्यात अवघड काम असं मला वाटतं आणि त्याचबरोबर त्या मुलांना 8th पर्यंत तयार करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनेच मी त्यांना अगदी बेसिक पासून सगळं शिकवण्याचा प्रयत्न करते. आपण पालकांशी कशा प्रकारे संवाद साधतात आणि त्यांचा सहभाग कसा वाढवतात, काय सांगा? ॲक्च्युली इथे जेवढेही माझे पॅरेंट्स आहे ना, अगदी आमचे सगळ्यांचेच घरोबाचेच संबंध असं म्हटलं तरी चालेल आपल्या गावामध्ये म्हटलं तर. आणि अगदी रोज पालक घ्यायला येतात, लहान मुलं म्हटल्यावर घ्यायला येणं, पोचवणं. त्याचबरोबर मंथ एंडला आम्ही पॅरेंट्स मिटिंग इथे ठेवतो आणि त्याबरोबर पॅरेंट्सचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही एकमेकांशी शेअर करतो आणि आमचा रिलेशन त्या पद्धतीने आम्ही टिकून ठेवतो. आणि आपल्याकडे आता सेमी आहे, मराठी मीडियम आहे, कशा प्रकारे आपण इथे? ॲक्च्युली माझ्याकडे सगळेच मीडियम आहे असं म्हटलं तरी चालेल. सेमी आहे, मराठी मीडियम आहे, CBSE पॅटर्न सुद्धा मी घेते, SSC पॅटर्न तर आहेच, सगळेच पॅटर्न घेते मी. सर्व विषयांचा अभ्यास आपल्या या ठिकाणी कसं कव्हर केला जातो? ॲक्च्युली सगळ्या विषयांमध्ये मी हिंदी विषय नाही शिकवत, पण मात्र सगळ्या विषयांचा अभ्यास म्हणजे जास्त फोकस 5th to 7th आम्ही सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिशकडे जास्त फोकस करतो. विषय तर सगळे शिकवतो पण जास्त फोकस आमचा इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्सकडे असतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.